नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आलेलो आहे मुंगाच्या प्लॉटमध्ये। तुम्ही बघू शकता मुंगाला चांगल्या शेंगा लागलेल्या आपल्याला इथं दिसून येत आहे। तर मित्रांनो, तर काय आपल्याला इथे फुलं सुद्धा आलेले दिसून येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला इथे एक चांगली फवारणी घ्यायची आहे मित्रांनो, म्हणजे इथं फवारणी आम्ही घेतलेली आहे। तर मित्रांनो, इथे आपल्याला फवारणी इथं टाटा बहार सुद्धा घेतलेली आहे चांगले फुल येण्यासाठी, आणि इथं अळीनाशक सुद्धा घेतलेलं आहे इमामॅक्टिन, आणि त्यासोबत एक आपण ते नाही तर आपल्याला दुसरं कोणतेही कीटकनाशक वापरायचं आहे, सायपरमॅथ्रिन सुद्धा घरी असलेले आपल्याला 2-4 डब्याचं। तर अशा प्रकारचं फवारणी मित्रांनो करून घेतल्यानंतर आपल्याला तिथे चांगला रिझल्ट मिळते। म्हणजेच जी आपली शेंग असते तर मित्रांनो, तर ती शेंग आळी आपली तिथं खाली नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला फवारणी नियोजन करायचं आहे। पानं नाही खाल्ले पाहिजे, जे फूल असते तर ते फूल नाही खाल्लं पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथे फवारण्याचं नियोजन करून घ्यायचं आहे। तेव्हा आपलं ते जे पीक आहे मुंगाचं तर ते चांगल्या प्रकारे आलेले दिसून येते मित्रांनो। तर आपल्याला अशा प्रकारे फवारणी करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही प्लॉट जर बघितलं तर आपल्या इथं जबरदस्त आलेलं आहे। बघू शकता फुलं शेंगसुद्धा चांगली लागलेली आहे, आणि पाण्याचं नियोजन जर बघितलं तर आपल्याला इथं चांगलं करून घ्यायचा। उन्हाळा असल्यामुळे आपल्याला तिथे जमीन जी असते तर आपली जास्त इथं सुकलेली दिसते, म्हणजेच आम्ही पण जर बघितलं तर हे उमाट रान आहे थोडं, तर इथं जरा जमीन सुकते तर चांगलं इथं 2 ते 3 दिवसाला पाणी तिचं नियोजन आम्ही करून घेता। तर तुम्ही पण अशा प्रकारे पाण्याचं नियोजन करून घ्या आणि फवारणीचं नियोजन करून घ्या, आपल्याला तिथं चांगला रिझल्ट मिळेल। आणि जे बघू शकता वर फुल आहे तर हे फुल पूर्णपणे कळी आहे फुल आहे, तर ते फवारणी केल्यानंतर आपल्याला तिथे चांगला रिझल्ट मिळतो। तर तुम्ही बघू शकता रिझल्ट आपल्या पुढेच आहे। तर हे कळी बघू शकता, तर याच्यातून शेंगसुद्धा आपल्याला तयार झालेली दिसून येत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पण नियोजन करून घ्या मित्रांनो, आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।